हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. महाभारताचं युद्ध संपन्नतेला जात असताना दुर्योधन जखमी अवस्थेमध्ये कुरुक्षेत्रावरती पडलाय. एकदा प्रेमाने बोला, राधे. लहान मुलं आलीत ना, शाळा सुटलेली, ते पाठीमागं बसा, गडे धिंगाणा खेळू नका, इकडे तिकडे खाली बसा. एकदा प्रेमाने बोला, राधे. दुर्योधन खितपत अवस्थेमध्ये पडलेला असताना तेवढ्यामध्ये अश्वत्थामे आला. अरे मूर्खा, मी जर सेनापती झाला असतो तर तुझ्यावरती ही वेळच आली नसती. आत्ता सेनापती करून टाकलं म्हणे, जा आत्ताच्या आत्ता आणि माझ्या दुश्मनाला मारून टाक म्हणे, पाचही पांडवांना. मूर्खाला अक्कल नसती मायबाप. सेनाच नाही तर सेनापती कशाचा. अश्वत्थामे गेला. गेल्याच्या नंतर त्या कुरुक्षेत्रावरती राहोट्यांमध्ये त्या पांडवांना कृष्ण परमात्म्याने उठवलं. मला तुमच्याशी काहीतरी संवाद करायचा आहे. पांडवांना परमात्मा घेऊन गेले आणि पांडवांच्या त्या शयन कक्षामध्ये पांडवाची 5 मुलं द्रौपदी पासून झालेली त्या ठिकाणी परमात्म्याने झोपवली. अश्वत्थामे आला आणि अंधारामध्ये हातामध्ये शस्त्र घेतलं. झोपलेल्या द्रौपदीच्या 5ही मुलाची मस्तक त्याने उडवले, हातात घेतली आणि दुर्योधनाजवळ घेऊन आला. दुर्योधना, हे बघ तुझी शत्रू संपवले. एवढा आनंद झाला दुर्योधनाला. म्हणे, आण अगोदर इकडं, भीमाचं मस्तक दे म्हणे माझ्या हातात. जसं दाबलं तसं टरबुजासारखं ते फुटलं. मशालीच्या उजाडामध्ये पाहिलं तर ते मस्तक भीमाचं नव्हतं, तर भीमाच्या पुत्राचं होतं. 5 मस्तक पाहिली. ही मस्तक पांडवांची नाहीत तर त्यांच्या मुलांची. दुःख झालं दुर्योधनाला, रडू लागला. अश्वत्थाम्या, काय क्रूर आहेस रे तू. अरे माझं वैरत्व होतं ते पांडवांशी, पांडव पुत्राशी नाही. आमच्या वंशाला दिवा ठेवला नाहीस तू. अरे काय क्रूर आहेस. आनंदही झालं, दुःखही झालं. त्याच क्षणी आनंद दुःख एकाच वेळी झालं आणि त्या आनंद दुःखाचा उपभोग घेत असताना दुर्योधनाचं निधन त्याच्यातच झालं. इकडे ज्यावेळी द्रौपदी आपल्या मुलांच्या शयन कक्षामध्ये गेली ना, त्यावेळी तिला रक्ताच्या थारोळ्यामध्ये आपली मुलं पडलेली दिसली. द्रौपदीने शोक केला. आओ वाचवा, धावा धावा. कोणी क्रूर कृत्य केलं असेल. माझी मुलं रक्ताच्या थारोळ्यात पडलीत. अरे कोणी त्यांची मस्तक उडवली असतील. कोणी हे क्रूर कृत्य केलं असेल. माता शिशूनाम निधनम सुतानाम निशम्य घोरा परितप्यमाना. द्रौपदीचा शोक ऐकल्यानंतर सगळे पांडव धावून आले. त्यावेळी द्रौपदी पांडवाच्या पुरुषार्थाची निर्भत्सना करू लागली. भीमदादाने सांगितलं, द्रौपदी, आमच्या पुरुषार्थाची निर्भत्सना करू नकोस. हे क्रूर कृत्य कोणी केलं मला माहिती. आत्ताच्या आत्ता जातो आणि त्या अश्वत्थाम्याला घेऊन येतो. बलराम हे त्या ठिकाणी भीमदादा निघाले. तेवढ्यामध्ये अर्जुन भीमदादाच्या पाठीमागे निघाला. कृष्ण परमात्म्याने सांगितलं, अश्वत्थाम्याकडे ब्रह्मास्त्र शिल्लक आहे, त्याचा वापर करण्याची दाट शक्यता आहे. तिकडे अश्वत्थाम्याने पाहिलं, ब्रह्मास्त्र सोडलं. अर्जुना, मागे पुढे पाहू नकोस. शत्रू जर ब्रह्मास्त्र सोडत असेल तर तू सुद्धा ब्रह्मास्त्र सोडलं पाहिजे. 2 ब्रह्मास्त्र एकत्रित आले. 2 ब्रह्मास्त्राची ज्यावेळी एकमेकावरती टक्कर झाली, 2 ग्रह एकमेकावरती आदळावे. ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट, पृथ्वीच्या लाटा उंचच्या उंच उसळू लागल्या. धरणी कंपायमान होऊ लागली. सगळ्यांच्या काळजाची धडधड वाढली. आता काय होतंय, प्रलय होतो की काय. त्यावेळी कृष्ण परमात्म्याने सांगितलं, अर्जुना, त्या ब्रह्मास्त्राला नमस्कार कर आणि ते ब्रह्मास्त्र परत घे. अर्जुनाने नमस्कार केला. दोन्ही ब्रह्मास्त्र परत घेतले. अर्जुनाला ब्रह्मास्त्र सोडता येत होतं, परतही घेता येत होतं. पण अश्वत्थाम्याला इंद्रियाचा निग्रह नसल्या कारणाने फक्त सोडता येत होतं, परत घेता येत नव्हतं. अश्वत्थाम्याला पशुसारखं बांधलं आणि त्याला ओढत घेऊन येत असताना द्रौपदी मातेने सांगितलं, हो नका, त्यांना ओढत आणू नका, त्यांना मारू नका, शिक्षा करू नका. हा तुमच्या गुरुचा पुत्र आहे. मायबाप,
सकाळी उठल्यानंतर तिचं नाव का घ्यावं? 5 ज्या कन्या सांगितल्या, आता हिल्या, द्रौपदी, तारा, सीता, मंदोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्य महापातक नाशनम. तिला द्रौपदी का म्हणतात गडेची कारण मीमांसा या कथेनं सांगितली. जिचं चित्त पदोपदी द्रवत, तिलाच तर द्रवपदी म्हटले. मला माहिती आहे हो, माझा 5 मुलं मेले तर त्याचं काय दुःख होतंय मला. हा अश्वत्थाम्या त्याच्या आईला एकुलता एक बाळे, त्याला मारू नका. अर्जुनाने देवाकडे पाहिलं, देवा काय करू? त्यावेळी देवाने सांगितलं, ब्रह्मबंधुर्न हंतव्य आतताई वदार्हन. हा ब्राह्मणाला मारू नये, पण आतताईला जिवंत सोडू नये. एखाद्याची बालक मारत असेल, उभ्या पिकामध्ये जो आग लावत असेल, दुसऱ्याचं धन लुबाडून जो घेत असेल, त्याला आतताई म्हटले. अशा आतताईला जिवंत ठेवू नये शास्त्र सांगतं. पण शास्त्र सांगते ब्राह्मणाने किती पाप केलं तर विटंबिले भट दिला पाठीवरी पाठ. देवाने सगळ्यांना मारलं, पण महाबळ भट्ट ब्राह्मणाचं रूप घेऊन आलं होतं, त्याला फक्त शिक्षा केली. याला शिक्षा करायची, याला जिवंतही मारायचं. सांकेतिक भाषा कळे ना, त्यावेळी अर्जुनाने लक्षात घेतलं, ब्राह्मणाचा नुसता अपमान केला तरी त्याला मृत्यूदंड दिल्या गते. इथून निघून जा असं म्हटलं तरी ना, ब्राह्मणाचा अपमान जरी केला तर त्याला मृत्यूदंड दिल्यासारखंच आहे. अश्वत्थाम्याला शिक्षा तर करायची. काय केलं मायबाप? त्याची शेंडी काढून घेतली, त्याच्या अंगावरती 5 पाट काढले, त्याचा जो मणी होता ना कपाळाचा, तो मणी काढून घेतला, त्याच्या कमरेत लाथ घातली, इथून निघून जा म्हटले. अपमान केला त्याचा, तरी सुद्धा त्याला अक्कल नव्हती, हसत होता. काही असो, मी माझा या ठिकाणी बदला घेतलाय. ब्रह्मास्त्राचा एक भाग शिल्लक होता. अश्वत्थाम्या तर काढून दिला, पण तिकडून 17 वर्षाची कोवळी कन्या जी गर्भवती होती, मायबाप जी विधवा होती, अशी ती 17 वर्षाची गर्भवती कन्या धावत आली आणि भगवंताचा धावा करू लागली. पाही पाही महायोगीन देव देव जगतपती नान्यं त्वद भयं पश्ये यत्र मृत्यू परस्परं. देवा मला वाचव देवा, तो लोखंडी बाण माझ्या गर्भाच्या दिशेने धावतोय रे, माझ्या सगळ्या अंगाला बनवा लागावं अशी माझी स्थिती झाली. देवा मला वाचव देवा, मला त्या लोखंडी बाणाच्या त्रासातून वाचव देवा. ज्यावेळी ती 17 वर्षाची कोवळी कन्या धावत आली ना, परमात्म्याच्या जवळ आली मायबाप. तिचं नाव होतं उत्तरा. या उत्तरेला आपले सासरे दिसले नाही, या उत्तरेला आपली आजी सासू दिसली नाही कुंती, या उत्तरेला आपली सासू दिसली नाही पांचाली, या उत्तरेला फक्त आठवलाय कडे तो परमात्मा. देवा मला वाचव रे, या दुःखातून माझं निराकरण कर. परमात्मा समोर गेले, उत्तरा समोर होती. अशी उत्तरेला विचारलं, उत्तरे काय होतंय तुला? देवा तो लोखंडी बाण आता माझ्या गर्भाला जाळतो रे. उत्तरे पण तुला माहिती आहे ना, मी कोणाकडून काही घेतल्याशिवाय कोणाला काही देत नाही. त्यावेळी 17 वर्षाची कोवळी उत्तरा स्वतःच्या सर्वस्वाचं समर्पण करते. देवा माझ्या पोटातला गर्भ यासाठी वाचव म्हणते, कारण तो पांडवांचा वंशज आहे आणि तुझा महान भगवत भक्त आहे. देवा माझ्या पोटातील तुझा भगवत भक्त वाचला पाहिजे, यासाठी मी सर्वस्वाचं समर्पण करते. देवा माझ्या गर्भाचं तू रक्षण कर रे देवा. देवाच्या डोळ्यात पाणी होतं. मायबाप आपली आत्या विधवा झाली, देवाच्या डोळ्यात कधी पाणी आलं नाही. 5 पांडवांना वनवास झाला, देवाच्या डोळ्यात कधी पाणी आलं नाही. द्रौपदी 5 मुलं ज्यावेळी मिली त्यावेळी देवाच्या डोळ्यात पाणी नव्हतं. पण महाभारतातला असा एकच प्रसंग आहे ज्या प्रसंगाला देवाच्या डोळ्यात पाणी होतं. ज्यावेळी उत्तरेच्या गर्भावर अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र सोडलं ना, अश्वत्थाम्या काय क्रूर आहेस रे तू, तो गर्भातल्या त्या बालकाला सुद्धा सोडलं नाहीस. देवाच्या डोळ्यात पाणी होतं. अंगठे एवढं स्वरूप धारण केलं मायबाप, सूक्ष्म स्वरूप धारण केलं आणि भगवान आपली गदा एवढी प्रचंड गतीने फिरतात की त्या गर्भाच्या भोवताली प्रदक्षिणा मारली. मायबाप जगात धन्य तो परीक्षिती ज्याच्या गर्भात देवाने संरक्षण केलं आणि गर्भात असताना त्याला दर्शन दिलं. गदा फिरवली, एवढ्या तीव्र गतीने फिरवली की छोट्याशा परीक्षितीला ती गदा सुदर्शन चक्रासारखी दिसू लागली. ब्रह्मास्त्राने पाहिलं, आपल्या बापाची गदा दिसते इथे, कारण ब्रह्मास्त्र म्हणजे साक्षात ब्रह्मदेव. ब्रह्मदेव म्हणजे नारायणाचा मुलगा विष्णूचा, आणि विष्णूची गदा जर तिथे असेल, ब्रह्मदेवाने लक्षात घेतलं आपलं इथं काही कामच नाही. दर्शन घेतलं गदेचं, परमात्म्याचं, ब्रह्मास्त्र तिथून निघून गेलं.
समोर घेतलेलं होतं असं जवळ उत्तरेला. उत्तरे, तुझा दाह तर शांत झाला ना? हो देवा, मला खूप शांत वाटते, मला खूप छान वाटते. या दोघातला संवाद चालू होता, कोणाला काहीच कळत नव्हतं. त्यावेळी कुंती मातेला लक्षात आलं. कुंती मातेने भगवान परमात्म्याची स्तुती केली. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. सगळ्यांनी सांगितलं प्रभू आपण देव आहात. देवाने सांगितलं मी देव आहे तर मला काही देण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाने काहीतरी मागितलं मायबाप. मी धावती कथा सांगते, पण सुवेद्रेने काय मागितलं मायबाप? अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. जन्म जन्म मुनी जतन कराई अंतराम कही आवत नाही. जन्म जन्म मुनी जतन कराई. रात्री शयन केलं, सकाळी सांगितलं पहाटे आपल्याला जायचे कुरुक्षेत्रावरती. एक महात्मा उत्तरायणाची वाट पाहत होता, भीष्माचार्य. कारण सोनाराच्या हाताने कान टोचायचे होते. भीष्मा या ठिकाणी धर्मराज युधिष्ठिराला जो शोक झालेला होता, राजगादीचा उपभोग मी घेणार नाही, त्यांना राजधर्माचा, दान धर्माचा, मोक्ष धर्माचा, श्री धर्माचा उपदेश करण्यासाठी कुरुक्षेत्रावरती नेलं मायबाप. कुरुक्षेत्रावरती एक महात्मा बाणाच्या शय्येवरती पहुडलेला होता. छातीपर्यंत हात जात नव्हते, पण छाती ठोकपणे सांगू शकत होता माझ्या अंतकाळी परमात्मा मला दर्शन देणारे. मान लोंबकाळली होती. अर्जुनाला निर्देश केला. अर्जुनाने कपाळातून बाण मारला आणि त्याची उशी तयार झाली. शेवटी तहान लागली होती. या भीष्माचार्यांची आई गंगा आज अंतकाळी भीष्माचार्यांना आपल्या आईची आठवण येत होती. त्यावेळी अर्जुनाने एक बाण मारला, गंगेची धारा एक प्रवाहित केली कुरुक्षेत्रावरती. ओंजळ घेतली आणि तोंडामध्ये मुखामध्ये पाणी टाकलं. देवाकडे पाहिलं. देवा, आज तुम्हाला दर्शन देण्यासाठी आलात? नाही आचार्य, मी दादाला उपदेश करण्यासाठी इथं आणले. नाही देवा, खोटं बोलतयस तू. माझ्या इच्छा आहे आज रे. तुला आज असं वाटतंय ना मी मारावं, म्हणून मला मारावं असं वाटतंय. सांगितलं, आधी यांना उपदेश केला. करा. उपदेश करत असताना राजधर्माचा, दान धर्माचा, मोक्ष धर्माचा, श्री धर्माचा उपदेश केला. दान धर्मान, राजधर्मान, मोक्ष धर्मान विभागशः, श्री धर्मान, भगवत धर्मान समासव्यास योगतः. उपदेश करत असताना श्री धर्माची ज्यावेळी वेळ आली ना, श्री धर्म सांगू लागले. स्त्रियावरती अत्याचार करू नये, अन्याय करू नये, होत असताना पाहू नये. द्रौपदी हसली. का हसली द्रौपदी? तू उगाच हसले. आपलं कुलवान स्त्री कधी हसत नाही. कुलवान स्त्रीच्या हसण्याला, उठण्याला, बसण्याला शास्त्राने मर्यादा घालून दिली, स्त्रीच्या प्रत्येक गोष्टीला. द्रौपदी तू हसली, याचं काहीतरी कारण आहे. महाराज ज्यावेळी कौरवांच्या सभेमध्ये मला निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी तुमचा श्री धर्म कुठे गेला होता? बेटा, मी तुझा अपराधी बर का, म्हणून तर बाणाची शय्या आहे मला. पण आज दुष्टाचं अन्न खाऊन जे रक्त बनलं होतं ना, या बाणाच्या शय्येने एकही रक्ताचा थेंब माझ्या शरीरात उरला नाही. आज माझी मती शुद्ध झाली गड्या. आज माझी मती जागेवरती आली. त्यावेळी दुष्टाचं अन्न खाल्लं होतं म्हणून दुष्ट विचार करत होतो. मी तुझा अपराधी बेटा आहे, मला क्षमा कर. देवाला सांगितलं, देवा आज माझी एक इच्छा आहे रे. मला असं वाटतं तू माझं जावई व्हावं. माझी ही मती, माझी बुद्धी मला तुला अर्पित करायची, कारण आज ती शुद्ध झाली आणि तिला आजपर्यंत जगामध्ये कोणीच पसंत पडलं नाही. तुला फक्त तूच पसंत पडला. देवा, पण मी क्षत्रिय, माझी कन्या सुद्धा क्षत्रिय. दाखवते स्वरूप ज्यावेळी मी प्रतिज्ञा केली होती निष्पांडवी पृथ्वी करील. देवा, त्यावेळी मी प्रतिज्ञा केली होती निष्पांडवी पृथ्वी करील, नाही तर देवाला हातामध्ये शस्त्र धारण करायला लागली. देवा, ज्यावेळी अर्जुनाचा माझा रथ समोरासमोर होता, भीष्माचार्याने बाण मारावा, मायबाप बाण मारावा, देवाचा रथ 40 फूट 30 फूट पाठीमागे जायचा. त्यावेळी देवाने म्हणावा, वा रे वा भीष्माचार्य, वा क्या बात आहे. अर्जुनाला वाटायचं मी बाण मारतो, शत्रूचे रथाच्या रथ उडत येत आणि 30-40 फूट जरी
ज्यावेळी शेवटचा दिवस होता ना युद्धाचा, दररोज देव काय करायचे, स्वतः खाली उतरायचे ना अर्जुनाला असा हात द्यायचे, अर्जुन खाली उतरायचा. पण शेवटच्या युद्धाच्या दिवशी देवाने अर्जुनाला युद्धाच्या खाली लोटायचा प्रयत्न केला. अर्जुना खाली उतर, खाली उतर, खाली उतर. अर्जुन उतरेना, दोघांचे भांडणं झाले. अर्जुनाला जे लोटून दिलं, धडाधड आवाज झाला, रथाचा स्फोट झाला. अर्जुन म्हणे बापरे, वाचलो रे बाबा, नाही तर इथंच अंतिम संस्कार झाला असतं म्हणे माझं, रामनाम इथंच सत्य झालं असतं. शत्रूच्या शक्ती रथावर येऊन बसायच्या आणि देवाने आपल्या पायाने त्या दाबल्या होत्या. म्हणून अर्जुनाचं बळ नव्हतं, बळ होतं ते परमात्म्याचं होतं. देव स्वतः रथामध्ये आरूढ असताना 30 फूट 40 फूट रथ पाठीमागे जाणं म्हणजे काय सामान्य गोष्ट होती का? देवा तुझं ते स्वरूप दाखव. ज्यावेळी अर्जुनाचा आणि माझा रथ समोरासमोर होता, भीष्माचार्यांनी बाण मारावा, तो अर्जुनाच्या शरीराजवळून गेला. अर्जुनाचा मुकुट खाली पडला, रथाच्या ध्वजेला लागला. अर्जुनाला ज्यावेळी बाणाचा स्पर्श झाला, धाडकन अर्जुन रथाच्या खाली पडला. अर्जुन मूर्छित होऊन पडला. परमात्म्याला राग आला. रथाच्या खाली भगवंताने उडी मारली. थांब, 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 माझ्या भक्ताला मारतोस. देवाच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला, अंगावरचा शेला बाजूला पडला. परमात्म्याचे एक पाय पुढे होते, एक पाय पाठीमागे होता. थांब, माझ्या भक्ताला मारतोस. इकडे तिकडे पाहिलं, काही शस्त्र हातात दिसेना. मोडलेल्या रथाचं चाक उचलला. थांब, थांब, थांब. परमात्मा रथाचं चाक घेऊन धावले. देवा त्यावेळी तुमचे केस विस्कटलेले होते, तुमच्या हातामध्ये रथाचं मोडलेलं चाक होतं, तुमचे नेत्र क्रोधायमान झाले होते, ओठ फडफडत होते, केस विस्कटलेले होते, डोक्यात मुकुट नव्हता, अंगावरचा शेला खाली गळून पडला होता, एक पाय समोर होता, एक पाय पाठीमागे होता. देवा तुमचं युद्धभूमीवरचं कुरुक्षेत्रावरचं जे क्षत्रिय स्वरूप होतं ना, त्या स्वरूपाचं मला दर्शन करा. परमात्म्याने त्या स्वरूपाचं दर्शन केलं आणि त्या स्वरूपाकडे पाहत पाहत भीष्माचार्यांनी आपला देह ठेवला. या ठिकाणी भगवान परमात्म्याने असं सांगतायत की स्वतःच्या हातावर, तळ हातावर भीष्माचार्यांच्या देहाला तिलांजली दिली. साधू ऋषी मुनी साधो साधो म्हणून रडू लागले. पांडवांना दुःख झालं. आता परमात्मा आपल्या द्वारिका नगरीमध्ये पोहोचले. सगळ्या भगवंताच्या पत्न्यांना आनंद झाला. आणि इकडे आतापर्यंत आपण ज्याची वाट पाहत होतो ना, असा भागवताचा या ठिकाणी श्रोता, महान श्रोता महाराज परीक्षितीचा जन्म झाला. परीक्षितीजी महाराज की जय, देवजी भगवान की जय, गोपाल कृष्ण भगवान की जय. परीक्षिती जन्माला आले. भगवान पर आल्याच्या नंतर अंगडा आणलं, टोपडं आणलं. लहान लेकरू रिकाम्या हाताने पाहायचं नसतं बरं का. निदान 10-10 रुपये तरी देत जाते लेकराला पाहताना, रिकाम्या हाताने पाहायचं नसतं. परमात्मा आले आणि परत जात असताना नामकरण विधी झाला. नाव ठेवलं विष्णू रात, म्हणजे भगवान परमात्म्याने ज्याचं गर्भामध्ये संरक्षण केलं तो निरीक्षण करू लागला, म्हणून त्याचं नाव ठेवलं परीक्षित. हा परीक्षिती, हा याची भविष्यवाणी केली ब्राह्मणांनी. रामासारखा सत्य प्रतिज्ञ असेल, पृथ्वीसारखा तितिक्षु असेल, शंकरासारखा दयाळू असेल, रंतीदेवासारखा उदार असेल, कर्णासारखा दानशूर असेल, अर्जुनासारखा धनुर्धारी असेल, पांडवांसारखा सर्वांना आनंद प्रदान करणार असेल. पांडवांना आनंद झाला. प्रजातीर्थ कालावरती नाल पडण्याच्या आत बाळाची दान धर्म केला. या ठिकाणी परमात्म्याला सोडण्यासाठी अर्जुन गेला, पण 8-9 महिने झाले अर्जुन येत नाही. परमात्म्याने निजधाम गमनाची तयारी केलेली होती. इकडे विदुरासहित धृतराष्ट्र गांधारी सुद्धा वनात निघून गेले होते. ज्या वनात गेले त्या वनाला वनवा लागला. आता या ठिकाणी राजा युधिष्ठिराला मात्र दुःख होऊ लागलं. अर्जुनही येत नाही. अपशकुन होऊ लागले, गाढवं विवळू लागले, कुत्रे विवळू लागले. मंदिरातल्या मूर्ती उदासवाने दिसू लागल्या. उदास वातावरण झालं, भकास वातावरण झालं. तेवढ्यामध्ये अर्जुनाला सांगितलं, दादा देवाने आपला विश्वासघात केला रे. आपल्या सगळ्यांचा आधार आपला परमात्मा निजधाम गमनाला निघून गेला. कुंती मातेने गोष्ट ऐकली. दरवाजाच्या पाठीमागे उभी होती. धाडकन एखादी काठी पडावी. कुंती माता धाड दिशी जमिनीवरती पडली आणि देव निजधामाला गेला हे ऐकून कुंती मातेने सुद्धा आपला प्राण कृष्ण चरणी समर्पित केला. इकडे मात्र हो मंडळी, हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला
चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.